मित्रांनो, ज्याच्या एका इशाऱ्यावर अख्खं पाकिस्तान रस्त्यावर उतरायचं, जो पाकिस्तानच्या कोट्यावधी तरुणांचा पोस्टर बॉय होता, पण आज तोच रावळपिंडीच्या अडियाला जेलमध्ये एका अंधाऱ्या कोठडीत आपल्या आयुष्याची सर्वात कठीण परीक्षा लढतोय. तो म्हणजे विश्वविजेता राहिलेला पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान. यालाच सध्या सुनील गावस्कर आणि कपिल देव असे दिग्गज खेळाडू सपोर्ट करताना दिसत आहेत. पण इम्रान खानला हे सगळे का सपोर्ट करतायत आणि तो जेलमध्ये का गेलाय, या सगळ्यांची माहिती सांगणारा आजचा हा व्हिडिओ. तसेच त्याने पाकिस्तान संघासाठी काय काय केलं आहे हे सगळेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इम्रान खान याची खरी ओळख निर्माण झाली ती क्रिकेटच्या खेळपट्टीवर. 1971 मध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि बघता बघता तो जगातील सर्वात घातक ऑलराऊंडर बनला. त्याची गोलंदाजी म्हणजे आग असायची आग. पण खरा ट्विस्ट आला 1987 मध्ये. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यावर इम्रान खानने निवृत्ती जाहीर केली आणि त्यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये एक शोककळा पसरली. पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. तत्कालीन राष्ट्रपती जनरल झिया उल हक यांनी स्वतः विनंती केली आणि इम्रान खान 1988 मध्ये पुन्हा मैदानात उतरले. मग आला तो 1992चा ऐतिहासिक वर्ल्ड कप. वयाच्या 39व्या वर्षी गुडघ्याच्या गंभीर दुखापतीशी झुंज देत इम्रान खानने आपल्या टीमला एक मंत्र दिला, फाईट लाईक कॉर्नर टायगर्स. मग काय, मेलबर्नच्या मैदानावर इंग्लंडला हरवून पाकिस्तानला त्यांचं पहिलं आणि एकमेव ODI वर्ल्ड कप इम्रान खानने जिंकून दिला आणि तो विजय म्हणजे पाकिस्तानच्या इतिहासातला सुवर्ण क्षण होता. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर इम्रान खान आरामात जगू शकला असता, पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी शौकत खानम कॅन्सर हॉस्पिटल उभारलं. हे रुग्णालय उभारताना त्याला भ्रष्ट यंत्रणेचा जो अनुभव आला, त्यातूनच त्याच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली. 25 एप्रिल 1996 त्यांनी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ म्हणजेच न्यायासाठीची चळवळ हा पक्ष स्थापन केला. सुरुवातीची 15-20 वर्ष त्याला कोणीच गांभीर्यानं घेतलं नव्हतं. लोक म्हणायचे, हा क्रिकेटपटू काय राजकारण करणार. पण इम्रान खान जिद्दी होता. त्यांनी पाकिस्तानच्या तरुणांना नया पाकिस्तानचं स्वप्न दाखवलं. अखेर 2018 मध्ये तिथल्या सगळ्या पक्षांना धूळ चारत तो पाकिस्तानचा पंतप्रधान झाला. इथपर्यंत तर सगळं चांगलं चाललं होतं. पण एप्रिल 2022 मध्ये विश्वासाचा खान विरुद्ध ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूरही झाला. त्यामुळे इम्रान खानला सत्तेवरून पाय उतारवावं लागलं. तिथूनच त्याच्या आयुष्यातली सर्वात कठीण काळाला सुरुवात झाली. 5 ऑगस्ट 2023 रोजी त्याला अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. त्याच्यावर अटक का करण्यात आली, तर त्याच्यावर सरकारी भेटवस्तू विकणे, सायबर केस म्हणजेच कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स उघड करणे असे अनेक शेकडो खटले त्याच्या नावावर आहेत. त्याला वेगवेगळ्या केसेसमध्ये 15 ते 14 वर्षांच्या शिक्षा देखील सुनावण्यात आल्या. सध्या त्याची परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचा दावा त्याचे वकील करत आहेत. रावळपिंडीच्या अडियाला जेलमध्ये त्यांना एका अशा खोलीत ठेवलं आहे जिथे सूर्यप्रकाशही नीट पोहोचत नाही. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार डोळ्यांच्या संसर्गामुळे त्यांच्या उजव्या डोळ्याची 85% दृष्टी गेली आहे आणि ही अत्यंत धक्कादायक बाब समोर आली. इम्रान खान जेलमध्ये असला तरीही त्याचा प्रभाव तसूभरही कमी झालेला नाहीये. त्याचे समर्थक आजही रिलीज इम्रान खानच्या घोषणा देत आहेत. विशेष म्हणजे क्रिकेट विश्वातील दिग्गज त्याच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यात आपल्या भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर आणि कपिल देव यांनी सुद्धा इम्रान खान याच्यावर मानवीय हक्काबद्दल आणि प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली. जागतिक स्तरावर संयुक्त राष्ट्राच्या एका समितीने त्याची अटक ही बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे. तरीही पाकिस्तानची सध्याची यंत्रणा त्यांना सोडायला मात्र तयार नाही. तर मित्रांनो, हा होता एका कॅप्टनचा प्रवास, जो शून्यातून विश्व निर्माण करून राजघराण्यासारखा जगला, पण आज लोकशाहीसाठी तुरुंगात पडला आहे. काहींसाठी तो एक महान नेता आहे, तर काही विरोधकांसाठी तो एक गुन्हेगार. तुम्हाला काय वाटतंय, इम्रान खानला पाकिस्तानचं राजकारण कायमचं संपवून टाकेल का? आम्हाला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेनिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.